आता आता खायला लागल्यात. मी मध्ये होतो तेव्हा खात नव्हते जास्त, मला भेट होते. ही गावरान कोंबडी आणि ही हायब्रिड कोंबडी. एक सुद्धा केळी पिकाय नाही. मी किती दिवस झालं वाट बघतोय. एक छोटं पपईचं झाड होतं, त्याला पण आता फुलं आलेत. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एक नव्या व्हिडिओमध्ये. आणि मी खूप दिवस झालं व्लॉग नाही बनवला, म्हणजे आपल्या फार्मची अपडेट नाही दिली. तर हा व्हिडिओ आहे फार्मची एक अपडेट. कोंबड्यांची काय कंडिशन आहे, आपल्या झाडांची, किंवा आम्ही अजून खूप दिवस झालं मी व्हिडिओ नाही बनवला, म्हणजे व्लॉगिंग नाही केलेली. तर बनवतो आज मग व्लॉग. तर तिकडं आहे आपला फार्म आणि इकडं आहेत आपले झाडं. तर आपले झाडं खूप मोठाले झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. आणि पपईचं जे हे झाडाला पपई नव्हते आल्या, पुन्हा ह्या झाडाला पण नव्हते आल्या, पण आता ह्यांना पण आलेत. आणि ह्यांच्यातून खूप मोठाले झालेत. ह्याच्या खालच्या सगळ्या पपया काढल्या आणि काही तर खाली पाड्या पण लागल्यात. म्हणजे ती बघू शकता तुम्ही, तिकडे एक, ही एक आणि ही एक. तर आता पपया खूप जास्त झाल्यात म्हणून खाली पण पाड्या लागल्यात त्या. तर तुम्ही माझ्या हाईटसोबत कम्पेअर करू शकता. जेव्हा मी 15 दिवस नाही, महिना झाला असेल त्या व्हिडिओ बनवला होता, तेव्हा झाड हे इतकं असेल, म्हणजे थोडं मला दिसत होतं. पण आता बघू शकता किती वर झालं आहे, म्हणजे अजून मोठं होतच चाललं आहे. हे खूप मोठं झाड झालं आहे. आणि ह्या झाडाला आपण मोजल्या होत्या तेव्हा 95 किंवा 100 पपया होत्या, आणि आता त्या खूप मोठ्या झाल्यात. आणि आपण जे शेवग्याचे झाडं लावले होते, म्हणजे माझ्या मागं बघू शकता, ते खूप मोठ्या झालेत. हे पुन्हा मागं ह्या लाईननी सगळे आहेत का, ते शेवग्याचे झाडं लावलेले खूप मोठ्या झालेत. एक छोटं पपईचं झाड होतं, त्याला पण आता फुलं आलेत. म्हणजे तुम्हाला मी एक्सप्लेन करतो चांगलं. तर ही आहे कळी, म्हणजे सगळ्यात लहान एवढी असते ती. नंतर एवढी होती, नंतर एवढी होती, नंतर त्यामधून पपई निघती बाहेर, आणि नंतर ही अशी पपई तयार होती. तर ही सगळी प्रोसेस आहे पपईचे झाडापासून पपई निघायची बाहेर. आणि अजून एक आपल्याकडं झाड होतं गाईज, मी किती दिवस झालं वाट बघतोय, त्या झाडाचं काही व्हायनाच. म्हणजे त्या झाडापासून आपल्याला काही भेटायनाच असा विषय व्हायला लागला आहे. त्याला फळ, पण ते भेटाय नाही. ते आहे आपलं केळीचं झाड. एक सुद्धा केळी पिकाय नाही. मी किती दिवस झालं वाट बघतोय, पण वर आहे का ती पिकायला सुरुवात होईल, पण होई नाही. म्हणजे मी खूप दिवस झालं वाट बघतोय की आपली केळी मोठाली होईन, केळी मोठाली होईन, पण मोठाली झाली, पण आता ती पिकाय नाही. किती दिवस झालं, म्हणजे त्याला टाईम लागतो का खूप जास्त, मला माहीत नव्हतं की इतका टाईम लागतो म्हणून. आणि मित्रांनो, ऑलमोस्ट आपले जेवढे जुने पपईचे झाडं होते, त्या सगळ्या झाडांना फळ आलेलं आहे. आणि हे आता माझ्या मागं बघू शकता, हे बारकले झाडं आहेत का, तर ह्यांना पण येणं सुरू होईल. आलंय, सुरू झालं आहे. म्हणजे ह्याला पण कळ्यात यायला लागले, बघू शकता तुम्ही मध्ये. तर म्हणजे बारकाले झाडं होते त्यांना पण सुरुवात तर झालेलीच आहे. हे असं आपलं महाग शेत. तर शेतामध्ये काय हेच आहे घास, आपल्या गुन्ह्याला आणि टोजोला. तर तो घास पण मोठाला झाला आहे, म्हणजे खूप मोठा अपडेट झाला आहे सगळ्यालाच. तर आपले शेवग्याचं झाड तुम्हाला मी बारीक दाखवू का. तर हे बघू शकता तुम्ही, शेवग्याचं झाड किती मोठं झालं आहे, म्हणजे माझ्या पायाचे कंपेअर बघू शकता. गुडघ्या इतके झालेत. हे पुढचं आहे ते मोठं झालं आहे, ते मोठं झालं आहे. हे आहे का, हे शेवग्याचं झाड, तर हे किती मोठं झालं आहे. म्हणजे आपले हे बारकाले झाडं आहेत का, ते पण तेवढेले झाले पाहिजे. जेव्हा हे बारकाले झाडं एवढेले होते, तेव्हा आपण आपला फार्म इकडं वाढवत, आणि म्हणजे आपल्या खूप मोठा फार्म होईल मग. आणि यामध्ये आपण जास्त क्वांटिटीमध्ये कोंबड्या ठेवू शकतो. आपले प्राणी गुन्ह्या इकडं बघ, आणि हिट्टोजो. तर गुन्ह्या मला भ्यायला लागले, मारायची कोशिश करायला लागले. तर आता आपण कोंबड्यांच्या फार्ममध्ये जाऊत आणि फार्ममध्ये बघू तर काय झालं आहे. मी खूप दिवस झाला व्हिडिओ नाही बनवला फार्मचा. उलटं टाकून देतात त्यांचं ते खाद्याचं भांडं, म्हणजे मी हमेशा सरळ करतो आहे आणि हे उलटं करतात. आता येतील सगळ्या खायला. ही गावरान कोंबडी आणि ही हायब्रिड कोंबडी. मी एक व्हिडिओ बनायचा विचार करायला, ज्यामध्ये मी सांगेन की गावरान आणि हायब्रिड ह्या दोन कोंबड्यांमध्ये कशी आयडेंटिफाय करायचं. आता मी तुम्हाला सहजच सांगतो. तर ही लाल आहे का, लाल कोंबडी, ती हायब्रिड आहे, आणि त्याच्यासमोरची ही गावरान आहे. तर अजून एक काळी आहे बघा, ही इकडं काळी आहे का, ही हायब्रिड आहे, आणि तिच्या पलीकडली काळी गावरान आहे, पुन्हा ती काळी गावरान आहे. पण त्यांच्या अंड्यापासून ते पिल्ल्यापर्यंत आणि कोंबडा हे सगळं एक व्हिडिओ बनवत, आणि त्यामध्ये सांगत तुम्हाला की गावरान आणि हायब्रिडमध्ये ओळखायचं कसं, आणि गावरानचे काय बेनिफिट्स आहेत आणि हायब्रिडचे काय बेनिफिट्स आहेत. तर आपण सगळ्या गोष्टींचा विचार करून तो व्हिडिओ बनवत एक. तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तो व्हिडिओ बनवू का नको मी. आणि आता मित्रांनो, त्यांना थोडं आपण पाणी ठेवूत, कारण की पाणी पण महत्त्वाचं आहे. पाणी मी त्यांना थोडं स्वच्छ ठेवत असतो. चांगलं पाणी ठेवलेलं कधी पण चांगलं असतं कोंबड्यांना, मी सांगत असतो. आपण त्यामध्ये भलेही सॅनिटायझर नाही टाकत, पण तरी एक स्वच्छ पाणी खूप महत्त्वाचं आहे. पाणी टाकलेलं आहे मध्ये तिथं, आणि हे बाहेरून पूर्ण फार्म असा दिसतोय. तर त्यांनी बघा तुम्ही एक डब्बा वाकडा केलेलाच आहे मधला. तर हे ऐकत नाहीत कोंबड्या, आणि आता खायला लागल्यात. मी मध्ये होतो तेव्हा खात नव्हते जास्त, मला भेट होते. मी तुम्हाला अजून एक गोष्ट नाही दाखवली, ती आहे आपल्या शेळ्या. म्हणजे शेळ्यांचं काही नियोजन आहे. तर
माझ्या मागं एक आहे, आम्ही इथं अशी जागा केली म्हणजे एक पत्रा केला आहे, खाली टाकला आहे आणि त्याच्यावर एक थोडी म्हणजे गॅप ठेवलेला आहे, त्यामधून शेळ्या बाहेर येतात आणि खात्यात. म्हणजे मध्ये टाकायला गेलोत का आपण तर मध्ये खूप अडचण करतात शेळ्या आणि आपल्याला मध्ये जायला थोडं म्हणजे अडचण होती. तर त्यापेक्षा आपण त्यांना बाहेरून खायला टाकू शकतो आणि मध्ये शेळ्या राहतात आपल्या. आणि नंतर रात्र झाल्यावर आपण हा दरवाजा आहे की ह्या दरवाजातून बाहेर काढतो आणि कोंबड्याच्या घरामध्ये टाकतो त्यांना रात्री, कारण की कोंबड्याचं घर खूप पॅक आहे, म्हणजे कुत्रे येऊ शकत नाही, कुत्रे येऊन शेळ्यांना चावू शकतात. हा छोटासा अपडेट होता ह्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला काय गोष्टी म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये आवडले ते मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही लाईक करत जा व्हिडिओला. जर व्हिडिओला लाईक केलं तर चांगलं इम्प्रेशन पडतं आणि मग नंतर मला मोटिवेशन भेटेल की मी असे चांगले चांगले व्हिडिओ बनवेन फार्मबद्दल. पुन्हा मला व्लॉग्स पण बनवायचे असतात खूप जास्त. व्लॉग बनवायला पण मला पहिल्यांदा चॅनल ग्रो करायला लागेल, म्हणजे मला पहिल्यांदा कोंबड्यांचं कंटेंट टाकायला लागेल आणि ते कंटेंट मला जितकी इन्फॉर्मेशन आहे ती व्हॅल्युएबल कंटेंट. असं नाही की मी कोणता पण व्हिडिओ बनवतो त्या व्हिडिओमध्ये काही ना काही तुम्हाला व्हॅल्यूज भेटेल असं व्हिडिओ बनवतो आहे. तर तुम्ही शक्यतो व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि काही डाऊट असेल, काही तुमचं क्वेश्चन असेल तर डेफिनेटली विचारा मला, मी त्याचं 100% एक आन्सर देईन कमेंटमध्ये. मी प्रत्येक कमेंट बघत असतो.